हाय नमस्कार, मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर एकादशीच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, म्हणजे बारसचा। तर बारसच्या दिवशी सकाळची धावपळ म्हणजे मुलांची जी होती ती झालेली होती, त्या दोघी गेलेल्या होत्या। त्यानंतर मग मी लागलेली होती आपल्या कामाला। तर आज सकाळीच इतका मूड ऑफ झाला ना, कारण टिफिन करता सिलेंडर जो होता तो संपलेला होता। म्हटलं या सिलेंडरला पण सकाळी घाईच्या वेळेसच संपायचं असतं का। तर मग मी थोडा वेळ तसेच कामं वगैरे वरची आवरून घेतली। नेहमी मी सिलेंडर लावून घेते, पण आज मला जरा कंटाळाच आला होता। म्हटलं असं त्यानंतर तिकडनं आल्यावरच लावते। तर जसं त्यांचा टिफिन जो होता तो बनवून दिलेला। त्यानंतर मग तिकडनं आल्यावर घरातली झाड लोट वगैरे जे होतं ते धूळ दाळ झटक फटक जे होतं ते करून घेतलेलं होतं। आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात। तर मग आज मला बनवायची होती वरणबट्टी आणि वांग्याची भाजी। तर आमच्या इकडे ज्या वेळेस उपवास वगैरे सोडायचा असेल ना, किंवा बारसच्या वेळेस तर म्हणजे कंपल्सरी वरणबट्टी आणि वांग्याची भाजी जी आहे ती बनवली जाते। किंवा वरणबट्टी सोबत कुरड्यांची भाजी, आपलं बाजरीच्या वड्यांची भाजी किंवा मिरच्यांची भाजी, असं बरंच काही ज्यांना जे आवडेल तसं त्या भाज्या वगैरे बनवल्या जातात। तर आज मी वांग्याची भाजी बनवणार होती त्याच्यासोबत। म्हटलं चला आता व्हिडिओला जे आहे ती सुरुवात करूया। सुरुवातीला डाळ लावून दिलेली होती। तुरीची डाळ स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडी हळद घातलेली आणि तेल घातलेलं होतं। थोडंसं तेल घातल्यामुळे कसं तुरीची जी डाळ आहे ना ती पचायला हलकी जाते, त्यामुळे थोडं तेल घातलेलं आणि हळदीमुळे रंग छान येतो डाळीला, त्यामुळे मग हळद घातलेली। आणि आपण मुंगाची डाळ वगैरे पण टाकू शकतो त्याच्यामध्ये, कारण मुंगाची डाळीचं वरण पण खूप चवीला छान लागतं। पण मी नुसतं तुरीच्या डाळीचं आज केलेलं होतं। तर डाळ शिजत आहे तोपर्यंत म्हटलं चला वांगे वगैरे जे आहेत ते कट करून घेऊ। मस्त छान हिरवी वांगी आणलेली होती। इकडे ना गावाकडच्या साईड सारखी हिरवी वांगी ना भेटत नाही, म्हणजे अशी जांभळ्या कलरचीच वांगे येतात। पण एखाद्या वेळेस मग मार्केटला आपल्या जळगाव साईडची जी हिरवी वांगी असतात ना ती येतात। तर त्यावेळेस मग मी आवर्जून वांगे जे आहे ते घेऊन येते, कारण आपल्याकडच्या वांग्यांची जी चव आहे ना ती छान लागते। म्हणून मग आता म्हटलं चला हिरवी वांगी जी आहेत ती आणलेली आहेत, तर मग वांग्यांची भाजी वरणबट्टी करूया। तर वांगे कट करून मिठाच्या पाण्यात टाकून दिलेले होते। आणि आधी ना बट्टीऐवजी मस्त छान असे चुलीवरती किंवा आपल्या विस्तोवरती शेकून ना मस्त लोडगे केले जायचे। तर इतके छान लागायचे ना ते चवीला। पण आजकाल गावाकडे सुद्धा म्हणजे कोणी एवढं करत नाही ते, कारण शेगड्या झाल्या आहेत, गॅस झाले, त्याच्यामुळे चूल वगैरे इतकं कोणी पेटवत नाही। हां, पण ज्यांना हाऊस आहे ना पदार्थांची चव वगैरे घ्यायची तर ते करतात तसं। पण छान लागत होत्या त्या, आम्ही लहान असतानाच खाल्लेल्या आहेत। त्यानंतर मग आता तर इतकं कोणी बनवत नाही। माझ्या आजीला ना खूप असे म्हणजे नवीन पदार्थ बनवायची ना खूप हाऊस होती, आणि जुन्या माणसांच्या हाताला कसं चव पण खूप असते। त्यामुळे आता पदार्थांमध्ये आपण किती काही घातलं, मस्त सगळं साग्र संगीत करून जरी स्वयंपाक केला ना तरीसुद्धा त्यांच्या हाताची जी चव आहे ती आता येतच नाही। खरंच आधी ना खूप म्हणजे आपुलकी वगैरे पण भरपूर होती जुन्या माणसांना। कोणी जरी आलं ना तर स्वयंपाक जेवल्याशिवाय वगैरे घरातून कधीच जाऊ देत नव्हत्या। तर असो आता मी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर जी आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली होती। आता मी हे डाळ आणि वांग्याची भाजी दोघांसाठी जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं आहे, कारण मला वांगे आणि डाळ यांच्यासाठी सेपरेट बनवायची गरज पडणार नाही म्हणून। तर जरा म्हणून मिरच्या वगैरे आणि लसूण थोडा जास्तच घेतलेला होता। तर असो वेदूला सकाळी मी इथं बेसनाचा जो पोळा आमच्या इकडे यांनी म्हणतात त्याला, ते बनवून दिलेलं होतं। त्यातलं थोडंसं बॅटर जे होतं ते उरलेलं होतं। मग आता त्याचे 2-3 जेवढे बनतील तेवढ्या म्हटलं हे जे बेसनाचा पोळा आहे तो उतरवून घेते, म्हणजे सिद्धीला पण आवडलं तर खाईल नंतर। त्यासाठी मग एका साईडला जे होतं ते उतरवून घेतलेलं होतं मी आपल्या साध्या तव्यावरतीच उतरवून घेतलेलं आहे। आणि एका साईडला आता डाळ जी आहे ती फोडणीला घातलेली आहे। जिरं मोहरी कढीपत्ता घालून टोमॅटो घातलेला आहे। चांगला टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे। बऱ्याच जणी टोमॅटो जो आहे तो डाळ शिजवायला टाकतो ना त्या टायमिंगला शिजवून घेतात, पण आमच्या इकडे असंच फोडणी देतात। आणि जास्त करून तर फोडणीचं वरण नसतं, साधंच वरण असतं। पण आमच्या घरात ही वेदिकाला फोडणीचंच वरण आवडतं, त्यामुळे मग मला ही फोडणी देऊन वरण करावं लागतं।
जातं. तर असं थोडा त्याच्यातला जो हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये करून घेतलेली होती तो मसाला याच्यात घातलेला आहे आणि हिंग घातलेला आहे. हिंग घातल्यामुळे डाळीची जी चव आहे ना ती छान होते. तर बट्टीसोबत कसं थोडं चुरून खाण्यासाठी म्हणून डाळ थोडी पातळच करावी लागते, कारण नुसती भातासोबत खायची असली त्यावेळेस घट्ट डाळ पण आपण कसं बट्टीमध्ये थोडं चुरून खातो आणि त्याच्यामध्ये डाळ जी आहे ती सोसली जाते, म्हणून मग थोडी पातळ केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे घातलं आणि डाळ शिजत आहे तोपर्यंत म्हटलं बट्ट्यांचं जे आहे ते कणिक मळून ठेवूया. तर बट्ट्यांसाठी गावाकडे काय करतात, गहूमध्ये ना थोडा मका घालतात आणि जाडसर असं बट्ट्यांचं जे पीठ आहे ना ते दळून आणतात. पण इकडे तसं काही बट्ट्यांचं जे पीठ आहे ते दळलेलं नसतं, त्यामुळे मग रवा जो आहे ना तो घेतलेला आहे 1 वाटी आणि 2 वाटी जे आहे ते गव्हाचं पीठ घातलेलं आहे. सुरुवातीला पाण्यामध्ये हळद, मीठ, खाण्याचा सोडा, ओवा आणि बडीशोप घातलेली आहे, थोडं तेल घातलेलं आहे. आता बट्ट्यांची जी कणिक आहे ती घट्टसर अशी मळून घेणार आहे. आणि रवा घातल्यामुळे कसं बट्टी जी आहे ना ती चुरताना म्हणजे जरा आपल्याला व्यवस्थित चुरता येते. जर रवा नाही घातला ना, नुसत्या गव्हाच्या पिठाच्या बट्ट्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित चुरतात नाही किंवा लवकर कडक होतात, त्यामुळे मग रवा जो आहे तो घालायचा थोडाफार. तर असो कणिक जी होती ती मळून झालेली होती. थोडंसं तेल लावून घेणार आहे त्याला आणि मी परत मग एकदा व्यवस्थित असं तेल लावून झाकण ठेवून मग मुरण्यासाठी ठेवून देईल. वांग्याची भाजी वगैरे जोपर्यंत मग करेल तोपर्यंत कणिक जी आहे ती छान मुरली पण जाईल. तर झाकून ठेवते 10 ते 15 मिनटं. आणि आमच्या इकडे ना असं लग्न वगैरे काही असलं ना, काही कार्यक्रम पण करायचा जरी म्हटला ना तर बऱ्याच वेळेला ना हाच मेनू ठेवला जातो, वरणबट्टी आणि वांग्याची भाजी. खानदेशी लोकांचा हा फेवरेट पदार्थ आहे, तर बऱ्याच वेळेला हाच पदार्थ असतो. किंवा पाहुणे वगैरे जरी आले ना तर मग वरणबट्टी, वांग्याची भाजी, नाही तर मग पुरणपोळी वगैरे, बासुंदी हेच पदार्थ आमच्या इकडे बनवले जातात. तर असो तेलामध्ये मस्त छान जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं फोडणी वगैरे देऊन झाली. त्यानंतर मग याच्यामध्ये वांगे चिरून घेतलेले होते ते घातलेले आहेत. वांगे मस्त छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि वरून त्याच्यामध्ये ना थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की आमच्या इकडे जास्त करून शेंगदाण्याचं कूटच भाज्यांमध्ये जे आहे ते वापरलं जातं. मसाले जे आहेत ते कमी प्रमाणात वापरले जातात. तर असं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालणार आहे, कारण शिजण्यासाठी थोडं पाणी लागेल भाजीला. नॉर्मल थोडंसंच पाणी घातलेलं आहे. कुकरचं झाकण लावून फक्त 5-1 मिनटं जी आहे ती भाजी शिजवून घेणार आहे. तर अशी वांग्याची भाजी जी आहे ती आमच्या इकडे बनवली जातात. काही जण शेंगदाण्याचं कूट न घालता पण बनवतात. तर स्वयंपाक वगैरे करता करता बरीचशी भांडे जे आहेत ते निघतात आणि गॅस वगैरेवर पण बरंचसं म्हणजे तेल वगैरे जे आहे ते उडतच असतं. तर मग सुरुवातीला म्हटलं आता वांग्याची भाजी जोपर्यंत होत आहे, आता बट्ट्या ज्या आहेत त्या घडायच्या आहेत, तोपर्यंत भांडे सगळे धुवून घेते, कारण सकाळी चहा वगैरे झाल्यानंतर मग बरीचशी भांडी आणि स्वयंपाकाची पण निघलेली असतात. तर त्यामुळे म्हटलं सुरुवातीला सगळे भांडे वगैरे स्वच्छ करून घेते, कारण आता धुवू नंतर धुवू किंवा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर धुवू त्यामध्ये संपूर्ण भांड्यांचं बेसिन वगैरे भरून जातं आणि मग ते नंतर करत मग स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला खूप कंटाळा येतो. मग एवढे सगळी भांडे बेसिनमध्ये पडलेली दिसली की, त्यामुळे लगोलग जर भांड्यांचं सगळं आपण किचन जे स्वच्छ करत राहिलो ना तर मग जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्यावरती जो भांड्यांचा जो लोड येतो ना मग तो कमी येतो आणि मग आपल्याला कंटाळा पण येत नाही. संपूर्ण किचनमध्ये जर व्यवस्थित आवरलेलं असलं तर मग पटापट आपल्याला कामाचा जो उत्साह असतो तो येत असतो, कारण थोडंसंच काम बाकी आहे म्हटल्यावर आपण पटकन ते काम जे आहे ते करून घेतो. आणि तसंच जर पडू दिलं तर मग ते त्या गोष्टींना खूप उशीर पण लागतो आणि टाईम होऊन जातो. आणि आज ना सिद्धीला लवकरच जायचं होतं, म्हणजे 11 वाजेला स्कूलमध्ये जायचं होतं. मग तोपर्यंत स्वयंपाक जो होता तो सगळा रेडी करायचा होता. तर म्हटलं तिच्यासोबत आपलं पण जर जेवण होऊन जाईल तर मग तेवढाच वेळ, कारण मला व्हिडिओ अपलोड करायचा, परत एडिटिंग वगैरे करायची असली तर मग खूप उशीर होऊन जातो. मग पटापट जर कामं झाली तर मग मला तेवढा वेळ म्हणजे माझ्यासाठी भेटतो. म्हणून मी खूप प्रयत्न करते की लवकरात लवकर जे आहे ते जेवणाचं वगैरे किंवा सगळी कामं जी आहेत ती पटापट होऊन जायला पाहिजे याचा. तर मग 11पर्यंत मला संपूर्ण म्हणजे जेवणच करून घ्यायचं होतं. तर त्यामुळे मग आता बट्ट्या वगैरे ज्या आहेत त्या घडायला सुरुवात केली. सुरुवातीला मोठी जी आहे ती चपातीसारखं लाटून घेतलेलं होतं कणिकेचा गोळा घेऊन, आणि आता त्याला तेल लावून वरून अशा पद्धतीने गोल रोल करून घेतला. आणि जो भाग असा बंद असतो ना त्याला व्यवस्थित असा कवर करून घ्यायचा, म्हणजे झाकून घ्यायचा, कारण आपण वाफवतो ना त्यावेळेस मग बट्टी जी आहे ती फुटून जाते जर तो भाग ओपन असला तर. मग त्याला व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा, म्हणजे बट्टी आपली वाफवताना फुटत पण नाही आणि चांगली होते तयार. तर अगोदर ना बट्ट्या घडायच्या आधी थोडं पाणी वगैरे जे होतं ते उकळण्यासाठी ठेवून दिलेलं होतं मी कढईमध्ये.
आपण लहान असताना ज्यावेळेस आपली आई वगैरे स्वयंपाक करायची ना, तर त्यावेळेला आपल्याला वाटायचं की अरे कसं करत असतील या, कसं जमत असेल, कारण आपल्याला त्या टायमिंगला त्या गोष्टींचं इतकी समज नसते. तर मग म्हणून असं बऱ्याच वेळेला वाटायचं, मलाही वाटायचं की अरे आपल्याला कसं येईल का सगळं व्यवस्थित करता. पण ज्या वेळेला आपण खऱ्या रूपामध्ये म्हणजे त्या वयात येतो ना, तर त्यावेळेस आपल्यामध्ये तो गुण जो आहे ना, तो आपोआपच येतो आणि आपण बरोबर म्हणजे सगळं जे आहे ते करू लागतो. पण आपल्या वेळेस ना जरा वेगळं होतं. अगदी 10-15 वर्षापर्यंत आपण स्वयंपाकाला म्हणजे सुरुवात केलेली होती की हळूहळू सगळं करायचो. आता पण करतात बऱ्यापैकी मुली, आता सिद्धीन त्यांना चपात्या वगैरे ज्या आहेत त्या करता येतात जर सांगितल्या तर. पण आपण आहे ना जे केलेलं आहे म्हणजे ज्या वयात केलेलं आहे ना, तेवढी अपेक्षा आपण आपल्या मुलांकडून नाही करू शकत की त्या वयात त्यांनी केलंच पाहिजे असं. कारण जग जे आहे ते बदलत चाललं आहे आणि काळानुसार आपल्याला पण थोडंफार चेंज व्हावंच लागतं आणि बदल जो आहे तो आपल्यामध्ये करावाच लागतो. कारण आधी ना अगदी म्हणजे मी लहान असताना 10 वर्षाची असताना पण माझी आजी अशी कुठे जायची ना मावशांच्या घरी वगैरे, तर अगदी 10-8 दिवस तिकडेच राहायची. तर त्यावेळेला स्वयंपाकाचं वगैरे सगळं थोडंफार का होईना जसं जमेल तसं. आणि आधी ना म्हणजे आजूबाजूचा परिसर पण इतका छान होता ना, बऱ्यापैकी म्हणजे कोणी स्वयंपाकाला वगैरे जेवायला वगैरे बोलवायचं किंवा स्वयंपाक करून केलेला असला ना तर घरी देऊन द्यायचे. तर आताही म्हणजे गावाकडे बऱ्यापैकी आहे तसं करतात, एकमेकांना मदत किंवा एकमेकांचं करून घेतात. तर असं मस्त छान बट्ट्या ज्या आहेत त्या वाफवून झालेल्या होत्या. आता त्यांना असं कट करून घेत आहे. घाई असल्यामुळे थोडं गरम असतानाच मला त्या कट करून घ्याव्या लागल्या होत्या, कारण तिचा वेळ होत आलेला होता म्हणून. मग आणि तिला जायचं असलं ना तर त्यावेळेस तिचं खूप चालू असतं उरक मुलांचं स्वतःचं जरी उरकलेलं नसलं पण त्या आपल्याला खूप घाई जी आहे ती करत असतात. त्यामुळे मग पटापट बट्ट्या वगैरे ज्या होत्या त्या कट केल्या आणि मग तेलामध्ये तळून घेते. आता माझ्या घरी सहसा करून म्हणजे कडक बट्टी तळलेली यांना सगळ्यांना आवडते, त्यामुळे मग मी जरा कडक होऊ देते बट्टीला तेलामध्ये तळताना. आणि बट्टी जी आहे ना कडक तळलेली जर असली ना तर नुसती खायला पण छान वाटते. अगदी मुलांना नुसती खायला पण मग ही आवडते जर खरपूस अशी भाजली गेलेली असली ना छान. मुलं अगदी आवडीने खातात, त्यासाठी मग मी तळताना बट्टी जी आहे ना ती थोडी कडकच जी आहे ती तळून घेत असते. आणि मग सगळ्यांना गरमागरम जे आहे ते जेवण वगैरे जे होतं ते वाढून घेतलेलं होतं. सगळ्या बट्ट्या तळून झाल्यावर मग मी मस्त छान डाळ, बट्टी आणि वांग्याची भाजी थोडी घोटून घेतलेली होती. मी वांग्याची भाजीला घोटलेली वांग्याची भाजी आहे ना खूप छान लागते. तर आणि गरम गरम भात. तर गोड वगैरे काही बनवलेलं नव्हतं. असं मग आम्ही उपवास वगैरे जो आहे तो सोडून घेतलेला होता. सगळ्यांनी मस्त छान देवाला नैवेद्य देऊन झाल्यावर जेवण वगैरे करून घेतलं आणि मग लगोलग जे आहे ती भांडी वगैरे घासायला सुरुवात केली. कारण एकादशीच्या दिवशी ना बिर्ला मंदिरात गेली, तिकडनं आल्यानंतर मग कामांना कसं थोडं उशीरच झाला मला, तर त्यामुळे मग मी फराळ वगैरे केल्यानंतर माझ्या व्हिडिओचं व्हॉइस ओव्हर करायचं थोडंसं राहून गेलेलं होतं. म्हटलं आता व्हिडिओचा टाईम होत आलेला आहे आणि त्या दिवशी लेट पण झालेलं होतं, तर म्हटलं अगोदर व्हिडिओ जो आहे तो एडिटिंग वगैरे करून व्हॉइस ओव्हर करून घेते आणि त्यानंतर मग भांडे जे आहेत ती किचन स्वच्छ सगळं करून घेईल. पण मग काय झालं, ते करता करता मला 2 वाजून गेले आणि त्यानंतर मग भांडे वगैरे आणि लादी राहिलेली होती, तर ते सगळी कामांना मला डायरेक्ट 3 वाजेपर्यंत मला सगळी कामं जी होती ती पुरली. तर लगोलग जर कामं करत गेलो ना तर खरंच पटकन होऊन जातात आणि एकदाच जर तो कामाचा मूड गेला तर मग ती कामं जी आहेत ती तशीच राहून जातात. तर त्यासाठी म्हटलं अगोदर भांडे वगैरे सगळे किचन जे आहे ते स्वच्छ करून घेते आणि मग लादी जी आहे ती पटकन 5 मिनिटात आपल्याला नंतर पुसता येईल व्हिडिओ वगैरे अपलोड झाल्यानंतर. तर मग मी अगोदर किचन जे आहे ते स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मला आज ना किराणा वगैरे करण्यासाठी पण डीमार्टला जायचं होतं. मग सगळी कामं वगैरे आवरून झाल्यानंतर मग आम्ही गेलेलो होतो डीमार्टला. तर किराणा वगैरे संपूर्ण करून घेतला आणि देवांचं तेल वगैरे कुठलं काय घेते, तर मग देवांचं जे सामान आहे ना ते मी डीमार्टमधूनच घेते. कापूर किंवा अगरबत्ती वगैरे तेल जे लागणार असलं ते मग इथूनच घेते. ज्यावेळेस किराणा करते त्यावेळेस तिथूनच ते सामान पण घेऊन येते. बऱ्याच वेळेला आपण डीमार्टला जातो ना त्यावेळेस आपला विनाकारण जो खर्च आहे म्हणजे जी वस्तू आपल्याला लागणार नसली ना तीही आपण घेतो. पण मग सवयच झालेली आहे ती तिकडनं सामान वगैरे घ्यायची, त्याच्यामुळे जाणं जे आहे ते तिकडे होतच असतं. तिकडनं आल्यानंतर मग थोडी फ्रेश वगैरे झाली आणि मग चहा ठेवलेला होता. चहा घेतला मग आम्ही, कारण यांना बाहेर जायचं होतं त्यानंतर. तर मग चला अशा मस्त अशा चहासोबत मी माझा व्हिडिओचा इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर प्लीज आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।